जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या 25, 26 आणि 27 यांचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचे सविस्तर मराठीमध्ये अर्थ पाहत आहोत. श्लोक 25. अव्यक्तो य म चिंत्यो यो विकार्यो मुच्यते तस्मादेवं विदितत्वेन नाशु शोच्युत दुर्महसी. जसा संसार स्थूल रूपाने दिसतो तसा हा शरीरी स्थूलपणा दिसत नाही, कारण स्थूल सृष्टीपासून रहित आहे. मन बुद्धी तर दिसत नाहीत, परंतु चिंतनात येत असतात. अर्थात ते सर्व चिंतनाचे विषय आहेत, पण हा देही चिंतनाचा विषय नाही, कारण हा सूक्ष्म सृष्टीपासून रहित आहे. हा देही विकाररहित म्हणाविला जातो, अर्थात याचा कधी किंचित मात्रही परिवर्तन होत नाही. सर्वाचे कारण प्रकृती आहे, कारण कारणभूत प्रकृतीमध्येही विकृती होते, म्हणून या देहीमध्ये कोणत्याही प्रकारची विकृती होत नाही, कारण हा कारण सृष्टीहून रहित आहे. येथे 24 आणि 25 श्लोकात अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अस्वच्छ, अचल, अव्यक्त, अचिंत्य आणि अविकार्य या 8 विशेषणांनी देहीचे निषेध मुखाने आणि नित्य, सर्वगत, स्नायू आणि सनातन या 4 विशेषणांनी विधिमुखाने वर्णन केले गेले आहे. परंतु वास्तविक याचे वर्णन होऊच शकत नाही, कारण हा वाणीचा विषय नाही. ज्याद्वारे वाणी इत्यादी प्रकाशित होतात, त्या देहीला सर्व कसे प्रकाशित करू शकतील. म्हणून हा देहविषयी असा अनुभव करणे हेच त्याचे वर्णन करणे आहे. म्हणून या देहीला अच्छेद्य, अस्वच्छ, नित्य, सनातन, अविकार्य इत्यादी जाणून घेतले, असा अनुभव घेतला तर मग शोक होणे योग्य नाही. श्लोक 26. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मनस्येमृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचिर्महसि. भगवान येथे निरनिराळ्या पद्धतीने अथच आणि मन्यसे पदाने म्हणतात की जरी सिद्धांताच्या दृष्टीने खरी गोष्ट आहे की देही कोणत्याही काळात जन्मणारा मरणारा नाही, तरी पण जर तू सिद्धांताच्या बिलकुल विरुद्ध ही गोष्ट समजलास की देही नित्य जन्मणारा आणि मरणारा आहे, तर ही तुला शोक व्हाव्यास नको, कारण ज्याचा जन्म होईल त्याला मरावेच लागेल, आणि जो मरेल तो जन्मेल या नियमाला कोणी टाळू शकत नाही. जर पृथ्वीत बीज पेरले तर ते परिणत होऊन अंकुरणार, आणि तोच अंकुर क्रमाक्रमाने वाढून वृक्षरूप होतो. यात जर सूक्ष्म पाहिले तर ते बीज एक तरी क्षण एका रूपात राहिले का? पृथ्वीत ते प्रथम आपल्या कठोर रूपाला सोडून कोमल रूपाला आले, तर कोमल रूपाला सोडून अंकुर रूपाला आले, त्यानंतर अंकुर रूपाला सोडून वृक्ष रूपाला आले, आणि शेवटी आयुष्य समाप्त झाल्याने वाळून गेले. अशा प्रकारे बीज एक क्षण देखील एक रूपात राहिले नाही, तर क्षणाक्षणाला बदलत राहिले. जर बीज एक क्षणही एक रूपाने राहिले असते, तर वृक्षाच्या वाळण्यापर्यंतची क्रिया कशी झाली असती? त्याने प्रथम आपल्या रूपाचा त्याग केला,
त्याचे मरण झाले आणि दुसऱ्याला रूप धारण केले. हा त्याचा जन्म झाला. अशा रीतीने ते क्षणाला जन्मत व मरत राहिले. बीजाप्रमाणेच हे शरीर आहे. अत्यंत सूक्ष्म रूपाने वीर्याला जंतू रजाशी मिळाला. तो वाढत वाढत गर्भ बनला आणि मुलाच्या रूपात जन्माला आला. जन्मानंतर तो वाढला, नंतर क्षीण झाला आणि शेवटी मेला. अशा रीतीने शरीर एक क्षणही एका रूपात न राहता बदलत राहते. अर्थात क्षणाक्षणाला जन्मत आणि मरत राहते. भगवान म्हणतात की जर तू शरीराप्रमाणे शरीरालाही नित्य जन्मणारा आणि मरणारा समजले तरी हा शोकाचा विषय होऊ शकत नाही. श्लोक 27. चातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्मं मृतश्च च तस्मात्तप रिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. पूर्व श्लोकानुसार जर शरीराला नित्य जन्मणारा आणि मरणारा समजले तरीही तो शोकाचा विषय होऊ शकत नाही. कारण ज्याचा जन्म झाला आहे तो अवश्य मरेल आणि जो मेला आहे तो अवश्य जन्माला येईलच. म्हणून कोणीही जन्ममुक्ती रूप प्रवाहाला रोखू शकत नाही. कारण त्यावर कोणाचाही अधिकार चालत नाही. आणि ह्या जन्ममुक्ती प्रवाह तर अनादिकालापासून चालत आला आहे आणि अंतकाळापर्यंत चालत राहील. या दृष्टीने तुझ्यासाठी शोक करणे अनुचित आहे. हे धृतराष्ट्राचे पूर्व पुत्र जन्मले आहेत तर अवश्य मारतील. तुझ्याजवळ असा कोणता उपाय नाही की ज्यामुळे त्यांना वाचू शकशील. जे मरतील ते पुन्हा जन्मतील, त्यांनाही तू रोखू शकत नाही. तर मग शोक कोण्या गोष्टीचा? शोक विशिका कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी होती नहीं, होनी है तो होय. जसे गोष्टीला सर्व मानतात की सर्वात सूर्याचा उदय झाला आहे तर तो अस्त होणारच आणि अस्त झाला तर उदय होणारच. म्हणून मनुष्य सूर्याच्या अस्ताविषयी शोक चिंता करत नाही. तसेच हे अर्जुन, तू जर तू असे समजत असतील तर की शरीराबरोबर हे विश्वाचार्य, द्रोणाचार्य इत्यादी सर्व मरतील तर मग शरीराबरोबर जन्माला येतील. म्हणून या दृष्टीने तू शोक होऊ शकत नाही. भगवंतांनी या 2:26 आणि 27 श्लोकात जी गोष्ट सांगितली आहे ते भगवंताचा वास्तविक सिद्धांत नाही. म्हणूनच अथच पद घेऊन भगवंतांनी दुसऱ्या पक्षाची गोष्ट सांगितली आहे की असा सिद्धांत तर नाहीच, पण जर तू कदाचित असेही म्हणले तर शोक करणे उचित नाही. या 2 श्लोकाचे तात्पर्य हे आहे की संसाराच्या संपूर्ण वस्तू क्षणाक्षणाला परिवर्तनशील असल्याने पहिल्या रूपाला सोडून दुसऱ्या रूपाला धारण करीत राहतात. यात पहिल्या रूपाला सोडणे मरण आणि दुसऱ्या रूपाला धारण करणे म्हणजे जन्म असे आहे. अशा प्रकारे जो जन्मतो त्याचा मृत्यू होतो आणि ज्याचा मृत्यू होतो तो पुन्हा जन्माला येतो. तर हा प्रवाह नित्य निरंतर चालत राहतो. अशा दृष्टीनेही शोक का करावा. अशा प्रकारे 27 श्लोकाचा अर्थ संपत आहे. आणि जे आपण भक्तजन व्हिडिओ पाहतात त्याला मनापासून विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून
आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये मानवजातीसाठी जे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर सांगितले ते ऐकून आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा हीच मनापासून सदिच्छा. जय श्रीकृष्ण.